शेतीच्या वादातून सख्या भावाकडून भावाचा खून, 72 तासात पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा. निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय वेगाने तपास करून आरोपीला ताब्यात घेत गुन्ह्याचा उलगडा केलाय. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी रामलिंग मुदगड शिवारात एका शेताच्या बांधावर गुलाब विलास खरोशे वय 34 वर्षे हा मृत अवस्थेत आढळून आला. त्यांच्या डोक्यावर मारहाण झालेली तसेच गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. याबाबत त्यांचे वडील विलासराम खरोशे वय 70 वर्ष याने दिलेल्या तक्रारीवरून कासार शिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 30/2026 कलम 103(1) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेवरून व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासास दिशा दिली. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, स्थानिक चौकशी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. सदर खुनाबाबत स्थानिक पातळीवरून कोणत्याही प्रकारची मदत अथवा माहिती मिळत नव्हती. नमूद खुनाबाबत मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना विचारपूस केली असता कुटुंबियांनी जाणीवपूर्वक तपासास सहकार्य न करता टाळाटाळ करून त्यांच्याकडून जाणूनबुजून माहिती लपविण्यात येत असल्याची शंका पोलिसांना येत होती. तरी पण पोलिसांनी कसोशीने कौशल्यपूर्वक सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळत तपास करून तपासादरम्यान मिळवलेल्या महत्त्वाच्या पुराव्यावरून संशयाची दिशा मयताच्या सख्या भावाकडे वळली. त्यानुसार विलास खरोशे वय 32 वर्ष राहणार रामलिंग मुदगड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि या गुंतागुंतीच्या तपासात 3 दिवस सातत्याने केलेल्या प्रयत्नाला पोलिसांना यश प्राप्त झाले. चौकशीत आरोपी व मयत यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून व कौटुंबिक वादातून सतत भांडणे होत होती. या वादाचा राग मनात धरून आरोपीने 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी शेतातून परत येत असलेल्या त्यांच्या भावावर हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन कासार शिरसी येथे हजर करण्यात आले. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन राठोड हे करीत आहेत.